हाके सर यांच्या शेतामध्ये कागस्ट तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांनी शेवग्याची लागवड करत आहेत. मोमॅक्स 3 व्हरायटीची लागवड करणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी जे लँड प्रिपरेशन केलेलं आहे शेतीचं जे एकदम योग्य आणि एकदम म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडियल राहील अशा प्रकारची फार्मची जी त्यांची प्लॅनिंग आहे आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी कशा पद्धतीने आणि काय काय याच्यासाठी म्हणजे प्रोसेस केलेली आहे. सर तुम्ही आता म्हणजे ही लागवड जी आहे ते किती एकरमध्ये करताय सर्वप्रथम? 4 एकर आहे. 4 एकर क्षेत्रामध्ये आहे. तुम्हाला याची आयडिया म्हणजे कशी सुचली की आपण शेवगा लागवड करायला पाहिजे असं काही म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की शेवगा लागवड जे बाकी तुम्ही समजा आता तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबचं पीक आहे, द्राक्षाचं पीक आहे हे घेतात, तर मग ह्याच्या तुलनेमध्ये शेवगा लागवड तुम्हाला काय वाटतं की ती कितपत योग्य असेल? योग्य म्हणजे ताटे साहेबांकडून मित्रच आहे ताटे साहेब. हो, ते आपले पश्चिम महाराष्ट्र पूर्ण प्रमुख जे आहेत हो. कंपनीचे अंकुश ताटे सर त्याने म्हणले त्यांनी शेवगा तुम्हाला लागण करा. ओके 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 तर मग तुम्हाला जे आहे कंपनीकडून म्हणजे सुरुवातीला जसं लँड प्रिपरेशन करायचं आहे, सुरुवातीला जमिनीची तयारी कशा प्रकारे करायची, मशागत कशा प्रकारे करायची याच्याबद्दल माहिती भेटली? हो भेटली. अच्छा ठीक आहे. सर आपला परिचय थोडक्यात सांगा. बंडू बजरंग हाके, गाव कागस्ट, ओके तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. ही आता क्षेत्र आहे 4 एकर. 4 एकरमध्ये 11.5 फूट रुंदी आहे. हां, हे म्हणजे जे डिस्टन्स तुम्ही घेतलेलं आहे तर रो टू रो किती आहे जे लाईन? 11.5 फूट रुंदी आहे. ओके. लांबी आहे ती 6 आता फूट म्हणजे आहे. प्लांट टू प्लांट 6 फूट ठेवणार फूट आहे. तर प्लांट टू प्लांट 6. आता हे जे आहे इथं म्हणजे सध्या काय कशाचं नियोजन चालू आहे तुमचं हे आता लागवडीचं साठी जे हो, आहे? शेवगा. ओके. त्यानंतर जे आपल्याकडेच म्हणजे आणखी दुसरे जे एक शेतकरीही आहेत आणि एक प्रोफेशनल म्हणजे तर सर्व्हिसमॅन पण आहेत. परत की ते जे म्हणजे सोशल वर्क म्हणता येईल किंवा सोशल वर्कही म्हणता येईल त्याला, की जे मुलांना म्हणजे चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं जे मोलाचं कार्य आहे सरांचं आणि त्याबरोबरच शेतीही पाहतात सर. सरांनीही 4 एकर शेवग्याची लागवड जी आहे सरांची ही सुरू आहे. सरांचाही एरिया हाच येतो आहे कागस्ट तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. तर आता जे आहे दोन्हीही सरांना हाके सर आणि पाटील सर या दोन्ही सरांना जे आहे आपण म्हणजे आज ते शेवगा लागवड करतात आजपासून 5 वर्षापर्यंत कंपनीकडनं त्यांना पूर्ण मार्गदर्शन जे आहे वेळोवेळी जसं लागवड कधी करायची किंवा कशा पद्धतीने करायची, त्यानंतर त्याला पाणी किती दिवसांनी द्यायचं आहे, त्याला खतं कोणते द्यायचे आहेत, त्याला फंगीसाईड कोणते द्यायचे आहेत, पेस्टिसाईड कुठले द्यायचे आहेत, फर्टिलायझर कुठले द्यायचे आहेत, त्याला टॅपिंग किती दिवसानंतर करायची, त्याची सेटिंग कशा पद्धतीने करायची किंवा जास्त फ्लावरिंगसाठी काय करायचं आहे. आणि मग शेंग जी आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट लेवलला आहे किंवा एक्सपोर्टसाठी जी पाठवण्यासाठी जी शेंग तयार करतो आपण ती क्वालिटी कशा पद्धतीने किंवा काय वापरून तयार होते त्याच्यासाठीचं पूर्ण गायडन्स आणि जे फर्टिलायझर्स पेस्टिसाईड जे आहे ते कंपनी प्रोव्हाइड करेल. त्यासाठी जे आहे वेळोवेळी आपले जे आहे कंपनीचे प्रतिनिधी आहेत अंकुश ताटे सर हे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील. तसंच आणि जर काही त्यांना आणखी अडचणी आल्या तरीसुद्धा म्हणजे जे हाके सर आणि पाटील सर आहेत ते वेळोवेळी कंपनीच्या म्हणजे कंटिन्यू 5 वर्षासाठी कंपनीच्या संपर्कात राहतील अशी म्हणजे मी इच्छा व्यक्त करते. तसं तुम्हाला काय म्हणजे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, कारण आपल्याला सगळे शेतकरी बांधव जे आहेत तुम्हाला म्हणजे पाहतायत हे मग यूट्यूबवर असतील किंवा फेसबुकवर असतील, व्हॉट्सअपवर असतील, तर तुम्हाला काही अडचण असेल तरी त्यासाठी कंपनी तुम्हाला कधीही ऑल टाईम 24/7 अवेलेबल. ओके, थँक्यू. हाय ना तुम्ही लांब जाऊ नका, युट्यूबला जाणार आहे सगळं महाराष्ट्रात. मी म्हणलं तुम्हाला कालचे जे टाकलेत ना ते आता फोन येऊ लागले त्यांचे सगळ्यांच्या. थोडा सर तुम्ही येत चला.
आमच्या एक- फोडा तुम्ही फोडा तुम्ही फोडा चला. या पाटील सर या पाटील सर या. नाही कंपनीचे 2-2 माणसं उरायला ना ऐका ऐका तुम्ही एक जण या चला. बरं सोडा फोडावं सर या एक जण चला. फोडा फोडा की असं पूर्ण मान तुम्हाला आहे ना असं बघा दोन्ही नारळ कसे फुटलेत बरोबर. आता ही जवळ ओके थांबा आता सर या आता तुम्ही सीड घ्या लावायला कुठून हा जिथं स्टार्ट करायचं तिकडे घ्या. बरं ठीक आहे चला इथे घ्या मग. एक काम करा सगळ्यांकडे सीड द्या थोडं थोडं ह्यांना एक एक लाईन ला उभा करा चला. घेऊन टाका आता तुम्हाला कंटिन्यू करायचंच आहे आता. चालूच करायचं डायरेक्ट फुल कॅमेरा बॅक केला ना हा केला. आता मॅडम एक पाठी मग घ्यायला लागेल ना एक पुढे आणि एक पाठी मग एक पुढे आणि एक पाठी मग इकडे द्या हो इकडे बघा सगळेजण परत ना तुम्ही तसंच करा इकडे या. अगोदर इकडे थांबा. बघा लक्ष द्या अगोदर. इकडे घ्या इकडे बघा हे तुम्हाला मार्किंग करून दिलेले आहे. एक सीड इथं आणि सीड एवढंच गेलं पाहिजे इथं मध्ये झालं. ओके त्याच्यानंतर बघायचं की आपला अंदाज घ्यायचा आपण किती अंदाज घेतलाय ठीक आहे झालं. मध्ये सेंट्रल लावायचं बघा